पण कधी कुणाला कुठल्या प्रकारचा त्रास देत नाहीत असा त्यांचा एक स्वभाव आहे. त्याच्यामुळं सातत्यानं 5वी टर्म तिने विजय मिळवलाय. मग त्यासाठीच परमनंट आमदार हा शब्द टाकला गेला की बाबा आता आपण 5वी टर्म नगरसेवक आहे तरी आपल्या विधानसभेची संधी मिळत नाही. तशा हिशोबाने तिने बंड पुकारला आणि 100% ह्याच्या पुढची इलेक्शन ही देखील देशमुख मालक उभारले तर 200% निवडून येणार. विरोधकाची भूमिकाच असते ना, काम केलं नाही काम केलं नाही काम केलं नाही. कारण का त्यापेक्षी मुद्दाच तेवढा असते की बाबा आता आपण 5वी टर्म नगरसेवक आहे तरी आपल्या विधानसभेची संधी मिळत नाही. तशा हिशोबाने तिने बंड पुकारला. विरोधकाची भूमिकाच असते ना, काम केलं नाही काम केलं नाही काम केलं नाही. कारण का त्यापेक्षी मुद्दाच तेवढा असते. काम न करता आता विमानतळ सुरू झालं, कालच्याच याला बातमी होती की तिकीट बुकिंग सुरू झाले. म्हणजे स्वतःला कुठलं म्हणजे त्या सत्तेतलं पद मिळावं अशी स्वतःची त्यांची मानसिकता नाही. महापालिकेला पुन्हा भाजपचा झेंडा. हो, भाजपला 100% सत्ता येणार. आझादी बचाव मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. महानगरपालिकेत भाजपाकडून 2 टर्मचे नगरसेवक राहिलेले माझ्यासोबत अमर पुदाले आहेत. त्यांच्याकडे आज आपण आलेलो आहोत. विशेष करून त्यांच्याकडे येण्यामागचं कारण असं आहे की त्यांनी माणिक चौक परिसरामध्ये विजयकुमार देशमुख यांच्या विजयाचा जल्लोष करत त्या ठिकाणी एक मोठा असा बॅनर फ्लेक्स लावलेला आहे. त्याच्यावरती परमनंट आमदार असा खाली उल्लेख करण्यात आलेला आहे. ते आपण जाणून घेणार आहोत की नेमकं त्यांचा या फ्लेक्सवरती परमनंट आमदार म्हणून जे लिहिण्यात आलेलं आहे त्यामागचा हेतू काय होता. आणि दुसऱ्या बाजूला नेमकं विजयकुमार देशमुख यांनी जे हॅट्रिक पेक्षा जे आता 5 टर्म जे आमदार झालेले आहेत त्यांचं आपण जाणून घेणार आहोत की नेमकं यश कशा पद्धतीने त्यांनी आपल्याकडे पुन्हा एकदा खेचून आणलेलं आहे. आणि इतरही विविध प्रश्नांवरती आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत. सर नमस्कार, आझादी बचाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार. सगळ्यात पहिला माझा प्रश्न हेच राहील की माणिक चौकात आपण एक बॅनर लावलेला आहे, विजयकुमार देशमुख मालकांचा आमदार, परमनंट आमदार असं उल्लेख केलेला आहे. काय सांगाल साहेब? गेली 5वी टर्म आहे की 5वी वेळेस आम्ही त्यांचं विधानसभेला काम केलंय. ह्याच्यापूर्वी 2 इलेक्शन आम्ही शिवसेनेत असताना देखील मालकाचं दोन्ही विधानसभेला काम केले. परमनंट आमदार ह्याच्यासाठी म्हणलं जातं की जे त्यांचं व्यक्तिमत्व आहे ते सर्वाला घेऊन जाणार आहे. म्हणजे सर्वांच्या सुखादुखात असू दे, आडी अडचणीत असू दे, सर्वांच्या मतीला धावून येणार असू दे. शक्यतो एखादं काम झालं नाही तर करणार नाही, पण कधी कुणाला कुठल्या प्रकारचा त्रास देत नाहीत असा त्यांचा एक स्वभाव आहे. त्याच्यामुळं सातत्यानं 5वी टर्म तिने विजय मिळवलाय. मग त्यासाठीच परमनंट आमदार हा शब्द टाकला गेलेला आहे. तुम्हीही त्यांच्याशी एकनिष्ठ राहिल्याचं पाहावयास मिळतंय. अनेक जण मध्यंतरी निवडणुकाच्या अलीकडे पाहायला गेले तर सुरेश पाटील असो किंवा शोभाताई बनशेट्टी असो किंवा अनेक जण होते जे बंडखोरी करत त्यांना तिकीट सुद्धा नाकारण्याचा मुद्दा धरलेला होता की विजय मालकांना यंदा आमदार म्हणून तिकीट देऊ नका, उमेदवारी देऊ नका आणि त्यांचा प्रचार आम्ही करणार नाही, त्यांच्याबरोबर आम्ही उमेदवार उतरवणार. हे सगळं घडलं सुद्धा, पण तुम्ही एकनिष्ठ राहिलेलात. त्यांच्या बाबतीत काय सांगाल आणि तुमच्या एकनिष्ठतेबद्दल काय सांगाल? सत्य कसं आहे, पूर्वीपासून 4-4, 5-5 टर्म नगरसेवक, महापालिकेत विरोधी पक्षनेता, सभागृह नेता, महापौर असे मोठे पद भूषवल्यामुळे माणसाची अपेक्षा वाढते. मग आता यंदा मी का आमदार नको, मला कधी संधी मिळणार? ती शेवटीला कसं साहेब, एकदा जर माणसाची आशा प्रवृत्त झालीये तर ती माणसाला शांत बसून देत नाही. मग काय होतंय, जर एखादा आशाचं निराशेत जर भंग झालं मग ती विद्रोहाच्या मार्गाने जाते. तसं त्यांचं झालं असावं की बाबा आता आपण 5वी टर्म नगरसेवक आहे तरी आपल्या विधानसभेची संधी मिळत नाही. तशा हिशोबाने तिने बंड पुकारला. शोभाताई बनशेट्टी सुद्धा स्वतः उमेदवारी सुद्धा घेतली, अपक्ष म्हणून लढले. त्यांनी अपक्ष म्हणून लढले, ज्यांच्यामुळे म्हणजे भाजपामुळे ते महापौरही झालेले होते. असं असतानाही बंडखोरी करणं कितपत योग्य होतं त्यांचं? नाही, कसं आहे, शेवटीला तो त्यांचा विचार होता. पण शेवटीला कसं साहेब, मी काय करावं हे मी ठरवण्यापेक्षा मतदारानं मतदान द्यायचं, ज्याला ठरवलं त्याच्यासोबत मतदार राहणार. उद्या मी जरी म्हणलो काय करायचं आहे तर मतदार एखाद्या पक्षाशी आणि एखाद्या उमेदवाराशी त्याची अटॅचमेंट असते. मी जरी लाख म्हणलो अमर पुदाले चांगलं काम करते तर उद्या मी देखील पक्षाच्या विरोधात जर एखादं काम केलो तर माझ्यासोबत लोक राहतील असं नाही ना. शेवटीला कसं आहे, पक्षाची विचारसरणी, विचारधारा, त्या उमेदवाराचा स्वभाव, या सगळ्या गोष्टीला बघून मतदान असतं. विजयकुमार मालक आमदार जे झालेत आता 5वी टर्म हा एक खरं मानलं गेलं तर एक रेकॉर्ड आहे. कारण याच्यानंतर आता जर ते पुन्हा एकदा आमदार जर झाले
6व्या टर्मला, तर गणपतराव देशमुख आपल्या जिल्ह्यातले सांगोलाचे आमदार, त्यांचाही रेकॉर्ड कुठेतरी तुटल्यासारखं होईल. नाही, हे यश कसं खेचून आणलेले आहेत त्यांनी? आणि 100% ह्याच्या पुढची इलेक्शन देखील देशमुख मालक उभारले तर 200% निवडून येणार. ज्या माणसाला पदाचं गर्व नसतंय, सर्वसामान्याच्या कामाला धावून येतो, जनता तशाच आमदाराची पसंत करते आणि त्यालाच मत टाकते. हा यश जो खेचून आणलाय नेमकं म्हणजे कशा पद्धतीने रणनीती आखण्यात आलेली होती? कारण तुम्ही त्यांच्यासोबत प्रचारात होता, तुम्ही एकदम त्यांच्या जवळचे मानले जाता. त्यांचं नेमकं यश कोणाचं आहे यात? त्यांचं स्वतःचं काम, स्वभाव आणि पक्षाचा विश्वास. त्यांनी आज पण आमदार आहे, प्रत्येकाच्या अडीअडचणीला मदतीला त्यांचा स्वभाव आहे की एखादी गोष्ट जर चुकी सांगितलं करणार नाही, पण तू जर योग्य काम असेल तर त्याला अडवणार बी नाही. हे त्यांचा स्वभाव आहे. आणि नागरिकाची कामं घ्यावं, 90% नागरिक जे येणार आहेत काम घेऊन त्यांचं काम योग्यच असणार आहे. जे एखाद्याचं काय जर एखाद्याचं अडचणीचं काम असेल, झालं नसेल तर ती एखादा माणूस रागायला येते, मग त्याच्या डोक्यात काय असतंय किंवा आमचं एखादं चुकीचं काम केलं नसेल तर त्याच्याविषयी त्याच्या मनात कुठं तेट राहते. ती इलेक्शनला म्हणजे असं काय ना काय विद्रोह करत येते. नाही, कसं आहे त्यांच्या बाबतीत म्हणजे असेही बरेच जण विरोधक सांगत होते की 4 टर्मचे आमदार राहून सुद्धा त्यांनी साधे एक उद्योग आणला नाही, आहे ते उद्योग बंद पाडले. तर वस्त्रोद्योगचे मंत्री असताना काय केलं नाही, पालकमंत्री असताना काय केलं नाही, या सगळ्यांवर मालकांनी कशी मात केली? साहेब, वळसंग MIDCची मंजुरी देशमुख मालकांना ठेवली होती. जिथे वळसंगला MIDC होणार आहे ते पालकमंत्री असताना तो प्रस्ताव मालकानंच दिला होता. या ठिकाणी 200 बेडचं हॉस्पिटल जे गुरुवार चौकात आलं ते मालकानंच आणलंय, कारण का ते आरोग्यमंत्री देखील त्या टायमाला होते. त्याच्यानंतर परिवहन मंत्री होते. म्हणजे त्यांनी त्यांच्या परीनं भरपूर काम केलंय. पण तू कसं साहेब, काम केलं कोण सांगत नसते, विरोधकाची भूमिकाच असते ना, काम केलं नाही, काम केलं नाही, काम केलं नाही. कारण का त्यापेक्षा मुद्दाच तेवढा असते. काम न करता लोक 5-5 वेळा मतदान टाकून निवडून देतात, असं थोडंच होतंय का? आपण जर एखाद्या टर्मला काम नाही करतो, दुसऱ्या दिवशी आपल्या घरचा रस्ता दाखवतो. जेव्हा आपण इतक्या लोकांचं काम करतो, सगळ्याचे संपर्क ठेवतो, संबंध ठेवतो, तेव्हाच करतात ना. तसं केंद्र शासनाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याला आज जे रस्त्याचं जाळं विणलं गेलेलं आहे, हे तुम्ही आपण बघता. विमानतळ, आता विमानतळ सुरू झालं, कालच्याच याला बातमी होती की तिकीट बुकिंग सुरू झालंय. हे कुणामुळे झालं? हे शेवटी कुठं तर आहे ना, लोकप्रतिनिधी याच्या मागे लागले, पाठपुरावा केले, हे त्याचं यश आहे. आणि विजय मालकांनी जो हा 5 वेळेचे जे आता आमदार झालेले आहेत ते खरं पाहता त्यांच्याकडं असंही पाहिलं जात होते की भाजप हा पक्ष जो आहे तो जातीवरती राजकारण करतो, धर्माचा ध्रुवीकरण करतो. मात्र असं असतानाही या भागात कोणत्या समाजाकडून जास्त म्हणजे त्यांना मताधिक्य मिळालंय किंवा कोणत्या समाजाची साथ मिळाली आहे की मिळाली नाही, असं काय वाटतं तुम्हाला? समाजाच्या बाबतीत कसं गणित रणनीती करण्यात आलेली होती? हे सगळं सर्व समाजाच्या माध्यमातून देशमुख मालकाला मतदान मिळाले. आता या आमच्या प्रभाग 8 मतदारसंघामध्ये अल्पसंख्याक समाजाचं 11,000 मतदान आहे. म्हणजे तुमच्या महापालिकेच्या प्रभागामध्ये तेलुगू भाषिक 7,000 मतदान आहे. 32,000मध्ये 11 आणि 7 18,000 समाजाचं मतदान असं आहे की ज्या समाजाचे उमेदवार उभारले होते त्यांचं स्वतः 7,000 मतदान या प्रभागात, आणि अल्पसंख्याक 11,000 आहे. बाकी इतर समाज जे असेल ते 11-12,000 आहे. तरी मालकाला 5,200 मताचा प्रभाग 8 मधून लीड आहे. मग त्यांना मतदान कोण केलं ना असं म्हणता येणार नाही. सर्व समाजानं मतदान केलंय. म्हणजे जातीचं किंवा धर्माचं इथं काही चाललेलं नाही, सगळ्या समाजानं मतदान केलं. सर्व समाजानं मतदान केलंय. जर हे असं 17,000 मतदान समोर दिसत असताना जर 5200 मताचा लीड राहत असेल तर ते सगळे इन्व्हॉल्वमेंट दिसूनच येते ना. बरोबर. आणि आता सध्या तरी मुख्यमंत्री पदाची चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री पदाची अजून घोषणा तर अधिकृत झालेली नाहीये, पण पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील असंच एकंदरीत पाहता दिल्लीवरनं तर आपल्या लक्षात येत आहे. हो, 100% असं. मालक 5 टर्मचे आमदार झालेले, मोठं मंत्रीपद, कॅबिनेट मंत्रीपद मिळेल काय वाटतंय पुन्हा एकदा? कारण चर्चेला उदाहरण आलेलं आहे, मालकांना कुठलं मंत्रीपद मिळेल की कल्याण शेट्टीला मंत्रीपद मिळेल, काय वाटतं तुम्हाला नेमकं? आणि कसं ते खेचून आणतील आपल्याकडे? सोलापूर शहरवासियांना, जे शहरी मतदार आहे सोलापूर शहरवासियांना किंवा मालकाला पुनश्च एकदा मंत्रीपदाची संधी भाजपाकडे मिळावं असं सगळ्या नागरिकांचं मत आहे. पण
मालक कधी स्वतःसाठी मला मंत्रीपद द्या अथवा मला करा. आता लोक विधानसभेचा निकाल लागला गेला दुसऱ्या दिवशी मुंबई गाठले सगळ्या राज्यातले आमदार, पण मालक परवा दिवशीपर्यंत सोलापूरात होते. फक्त काल माझ्या मते मुख्यमंत्र्यांना भेटून सत्कार करून परत रिटर्न सोलापूरला आले. म्हणजे स्वतःला कुठलं म्हणजे त्या सत्तेतलं पद मिळावं अशी स्वतःची त्यांची मानसिकता नाही की कुठलं मागं लागून पद मागावं. पण आपल्या शहरवासियाला वाटते की शहराचा मोठ्या प्रमाणात जर विकास व्हायचा असेल तर या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आपल्या शहराच्या वतीने विजयकुमार देशमुख यांचा सहभाग असावा आणि भाजपाने त्यांना कुठं मंत्रीपद देऊन या शहराला एक मोठी गती देण्यासाठी हात द्यावा असं सोलापूर शहरातल्या नागरिकांना वाटते. पण जसं इतर आमदारांना वाटतं की बाबा मी मंत्री झालंच पाहिजे, तसं देशमुख मालकांचा कुठं हट्टाच आतापर्यंत आम्ही बघितला नाही. नाही, पण तुम्हाला काय वाटतं, तुमची इच्छा काय आहे? की आमची इच्छा काय, शहराची इच्छा आहे ती आमची इच्छा आहे. मालक मंत्री झाले पाहिजे. येणाऱ्या आता जिल्हा परिषद आहे, महापालिका, बाकी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत. जर मालक मंत्री असतील तर याचा ऑटोमॅटिक या छोट्या इलेक्शनला छोट्या उमेदवाराला त्यांच्या पदाचा आणि त्यांच्या मंत्रिपदाचा 100% फायदा होणार आहे. महापालिकेला मागच्या वेळेस भाजपाची सत्ता राहिलेली आहे. आधी काँग्रेसचं एक काळ असायचं, वर्षानुवर्ष काँग्रेस असायची. तुम्ही भाजपाकडून नगरसेवक राहिलेत 2 टर्मचे. येणाऱ्या आता महानगरपालिकेच्या जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत त्याकडे कसं पाहता तुम्ही? मालकांचा विजय झालाय. एका बाजूला शहर मध्येमध्ये आता भाजपाचे देवेंद्र कोटे आहेत, तिकडं पलीकडं सुभाष देशमुख आहेत. पूर्ण म्हणजे शहरावरती एकंदरीत सगळं आता भाजपमय शहर झालेलं आहे. महापालिकेकडे कसं पाहता आता यामुळं? महापालिकेत भाजपची सत्ता एक हाती येणार साहेब. याच्यात म्हणजे काय शंका घेण्यासारखं कारण नाही. कसं म्हणजे तुम्ही आता पुन्हा भाजप युती असं लढणार आहेत का कसं, म्हणजे काय ते वरिष्ठ निर्णय घेतील. पण एकंदरीत जर शहराला 3 आमदार असतील तर प्रत्येक ठिकाणी आमदार याचा अर्थ काय, मतदाराचा कौल भाजपाच्या दिशेने आहे. आता ती युतीमध्ये लढतील तर युती म्हणून सगळे लोक निवडून देतील, सरकार करतील. नाही, कारण युतीच्या 25 जागांवरती थोडस जे काही निवडणुकीपूर्वी जी चर्चा झाली आणि युतीला जर निवडणूक लढवायची असेल तर शिवसेना जे शिंदे गटाचे आहेत, अमोल बापू शिंदेनी स्वतः सांगितलं की आमच्यासाठी 25 जागा आता राखीव असणार आहेत. साहेब कसं आहे, मी एक प्रभागाचा नगरसेवक आहे. त्या विषयात म्हणजे माझा कुठं रोल येत नाही. म्हणजे अधिकारातली काय गोष्ट मी सांगूही शकत नाही. ते शेवटीला पक्ष सृष्टी लेवलला निर्णय घेतील. महापालिकेला पुन्हा भाजपचा झेंडा, हो, भाजपला 100% सत्ता येणार. तर हे होते अमर पुदाले, जे 2 टर्मचे भाजपाचे नगरसेवक देखील राहिलेले आहेत. विशेष करून ते विद्यमान आमदार झालेले आणि पुन्हा एकदा 5व्यांदा म्हणून सलग निवडून आलेले, रेकॉर्ड ब्रेक केलेले सोलापूरचे शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या अगदी निकटवर्ती याचे असतात. त्यांच्या सोबत ते एकनिष्ठ राहिलेले आहेत, यापुढेही ते राहणार आहेत. त्यांनी अनेक खुलासे केलेले आहेत की त्यांच्याच प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 8 मधून जो काही सगळ्या समाजाची लोक आहेत त्यांची सुद्धा मतं त्यांना मिळालेली आहेत. येणारी महापालिका जी आहे ते पुन्हा एकदा, आता 3 आमदार या शहरावरती असल्या कारणाने महापालिकेवर पुन्हा एकदा भाजपचा झेंडा फडकवणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलेले आहेत. आणि परमनंट आमदार विजयकुमार देशमुख मालक हेच असणार हे ते ठामपणे सांगतायत. त्यामुळेच ते माणिक चौकाच्या बरोबर त्या चौकाच्या मध्यभागी बॅनर फ्लेक्स असा लावल्याचं देखील ते सांगत आहेत.